पोहोचले. देऊळ नगरीमध्ये पोहोचल्याच्या नंतर पाहिलं तर तुकोबराय आता नियमितप्रमाणे बहिर दिशेला निघले आणि जात असताना आता तुकोबरायांना रामेश्वर भट्टानं पाहिलं. रामेश्वर भट्टानं पाहिल्याबरोबर सांगितलं, तुकोबराया, अहो संपूर्ण गावानं सांगितलं तुम्ही मंगल विधीला जाताना अमंगल विधी अमंगल विधीला जाताना मंगल स्वरूप भगवान परमात्म्याचं नाव घेऊ नका, तरी तुम्ही घेताय बरोबर सांगितल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, देवा, ओ देवा, ओ शास्त्रीजी, अहो मंगल स्वरूप भगवान परमात्मा जरी असेल पण त्याचं अमंगल नाव आपण कधीही घेऊ शकतो. असं नाही का महाराज देवाच्या मंदिरात बसल्याच्या नंतर देवाचं नाव घ्यावं असं आहे का? नाही. असं म्हटल्याबरोबर रामेश्वर शास्त्रीला राग आला. रामेश्वर शास्त्रीने तुकोबरायांची जशी जीभ धरली, हिसकावून बाहेर काढली. हिसकावल्याच्या नंतर आता तुकोबराय श्री विठ्ठल म्हणत नव्हते, रामेश्वर भट्टच आता श्री विठ्ठल म्हणायला. असं म्हटल्याबरोबर समाज आश्चर्यचकित झाला माऊली. आणि एक जगाचा नियम आहे, काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय समाज नमस्कार कधी घालत नाही. अरे मामांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक जणांनी त्रास दिला. मामांना कोणी येडा म्हणलं, कोणी अविचारी म्हटलं, पण मामांनी सांगितलं. एकदा आता मामांचा कथा चरित्र वाचत असताना, महाराज एक अभ्यास करत असताना महाराज चरित्र आलं का मामा लहानपणी असताना मामांच्या आई वडिलांना एका देवऋषाकडे मामांना नेलं आणि नेल्याबरोबर हा म्हटले बाळू येड्याने करतोय म्हणून बाळूला महाराज देवऋषासोबत चापकाचे फटके मारले. तर ते मामांच्या अंगावरती वळ न उठता त्या दिवसाच्या अंगावरती वळ उठले महाराज. मग हे महाराज समाजामध्ये आहे. मग महाराज तुकोबा त्या मामाला सुद्धा वेडा म्हणले, अविचारी म्हणले, समाजाने त्रास दिला. परंतु मामानं ज्यावेळेस चमत्कार या जगाला दाखवला खऱ्या अर्थानं तेव्हा लोक नमस्कार करायला. आणि मग तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तसं झालं. आणि मग तुकोबरायन समाजाचा विचार न करता नामचिंतन करत 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 देवाच्या मंदिरामध्ये न जाता भंडाऱ्यावरती गेले, डोंगरावरती गेले. आणि भंडाऱ्या डोंगरावरती गेल्याच्या नंतर एक दिवस जगद्गुरु तुकोबरायांना देव भेटण्याकरता आला. देव भेटण्याकरता आला बघा. आणि आल्याबरोबर देवानं जगद्गुरु तुकोबरायांचा असा हात पकडला. आणि हात पकडल्याच्या नंतर तुकोबरायांना सांगितलं, हो तुकोबराय, अहोरात्र तुम्ही माझं भजन करताय, अहोरात्र तुम्ही नामचिंतन करताय. संपूर्ण समाज माझ्याकडे येतोय, 5 रुपयाचं पान फुल घेतोय आणि 5 कोटीची प्रॉपर्टी आमच्याकडून मागून जातोय, 5 कोटीचं स्वप्न आमच्याकडून मागून जातोय. पण तुकोबराय, अहो तुम्ही अहोरात्र माझं भजन करताय, अहोरात्र तुम्ही नामचिंतन करतायत, पण अजून माझ्याकडे काहीतरी तुम्ही मागितलं नाही, माझ्याकडे कसल्याच प्रकारची इच्छा तुम्ही केली नाही. तुकोबराय, तुम्हाला काही इच्छा वगैरे आहे का नाही? तुकोबराय म्हणजे माझी काहीच इच्छा नाही. असं नका करू, काहीतरी इच्छा करा. मग तुकोबराय म्हणले, हे देवा, आतापर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, याच्याही पुढे मी तुझ्याकडे काही मागणार नाही. आतापर्यंत मी तुझ्याकडे कुठली इच्छा प्रतिपादन केली नाही, किंबहुना मला याच्या पुढेही काही इच्छा करायची नाही. तो म्हणतोय ना देवा, म्हणून माझी आज तुझ्याकडे इच्छा आहे. काय इच्छा आहे? त्याच्या या ठिकाणी सेवेसाठी अभंग निवडलेल्या ती इच्छा सांगितली पहिल्या चरणात. महाराज म्हटले, देवा, तुला माझी इच्छा जर पूर्ण करायची असेल तर माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? का माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडती धरी भेटावया. हे देवा, मला माझ्या जातीचा काय कर, मिळू दे, जातीचा मिळू दे. मग मला सांगा, जातीचा मिळू दे म्हटल्याबरोबर तुम्हाला प्रश्न पडला असेल, महाराज इथं आलाय तो काय, महाराज तो बाळूमामाचं मंदिर आहे, इथं काय जातीवाद करायला आला का काय? महाराजांनी सांगितलं आल्याबरोबर बाळूभाऊंनी, या ठिकाणी 18 पगड जातीतली लोक महाराज या ठिकाणी एकत्र येत आहेत. ते कुठल्याही प्रकारचा जातीवाद केला नाही. आणि समाजामध्ये काय झालंय माहितीये का महाराज? बाळूमामा लोक म्हणतात धनगराचा, शिवाजी महाराज मराठ्याचा, सावंतबाबा माळ्याचा, तुकाराम महाराज मराठ्याचा. लोकांनी वाटून घेतले. संत जातीवाद करत नाही. आजचा अभंगच महाराज त्यासाठी खास करून निवडला नाही. या सगळ्यांनी महाराज म्हटला, अरे वारकरी संप्रदाय तर महाराज कुणाची जात मानत नाही. वारकरी संप्रदाय जगातला सर्वश्रेष्ठ संप्रदाय. इथं ना याची पुढं न पाहिजे त्याचा एक महाराज पुरा याती धर्म नाही विष्णुदासा. या ठिकाणी कोणाचा धर्म, कोणाची जात पाहिली जात नाही. महाराज जर वारकरी संप्रदाय जर जात मानत असेल तर सावता बाबा माळ्याचे होते, ते अभंग स्वीकारले नसते. गोरोबा काका कुंभाराचे होते,
गोरोबा काकांचे अभंग या ठिकाणी संप्रदायामध्ये घेतले नसते, जनाबाईचे घेतले नसते. संपूर्ण संप्रदायातले प्रत्येक जातीवरले संत आहेत, पण ही जात तुकोबराय म्हणत नाही. तर कोणती जात महाराज? तर तुकोबराय म्हणतायत की माझी जातीची. मग सांगा तुकोबराय नेमका कोण आहे हो जातीचा तुमच्या? अरे मामांच्या जीवनामध्ये महाराज जर विचार केला तर मामांच्या जीवनामध्ये एक महाराज मामांचा भक्त होता. त्या मामांच्या भक्ताचं नाव होतं बाळाप्पा बागडी, बरोबर ना? बाळाप्पाचा जर जीवनाचा जर महाराज विचार केला तर बाळाप्पा एक महाराजांचा भक्त होता, आदरणीय सद्गुरू बाळू मामांचा भक्त होता. आणि भक्त असल्याच्या कारणाने काही दिवस मामांची सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर त्या बाळू मामाला, त्या बाळाप्पाला आजार जडला गेला. आजार जडला गेला. अर्धांग वायू तो बाळाप्पा झाला बाबा. महाराज अन्नाचा घासही घेत नव्हता मामाचं चिंतन केल्याशिवाय, पाण्याचा घोटही घेत नव्हता, पण अर्धांग वायू झाला. समाज तर म्हटला अहोरात्र बाळू मामाची भक्ती करतोय, एकही आमुष्यात चुकत नाही. अरे एवढं भजन करून, एवढं नामचिंतन करून जीवनामध्ये असं संकट समाज झिनवायला लागला. महाराज प्रश्न पडतो का? ऐका, तुम्हाला सुद्धा कधी कधी वाटत असेल बघा, अरे आम्ही एवढी बाळूमामाची भक्ती करतोय, एकही आमुष्यात चुकत नाही, एवढा खर्च करतोय, तरी आमच्या जीवनामध्ये दुःख येतंय. प्रश्न पडत असेल महाराज. अरे तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो याच्यात नवल नाही. एक दिवस जगद्गुरु